नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाच्या शालार्थ पोर्टलची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शालार्थ ई-केवायसी. तर मित्रांनो, शालार्थ पोर्टलवर आपल्याला आपली जी ई-केवायसी आहे ती करायची होती आणि त्यासाठी आपल्याला काही मुदत सुद्धा देण्यात आलेली होती. बऱ्याच कर्मचाऱ्यांची ई-केवायसी झालेली असेल, परंतु मित्रांनो अजूनपर्यंत बऱ्याच कर्मचाऱ्यांची ई-केवायसी सुद्धा व्हायची आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला जर आपली ई-केवायसी झाली नाही तर ऑगस्टचा पेमेंट होणार नाही, अशा पद्धतीचं एक परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं होतं आणि आता आपल्याला ई-केवायसी साठी मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, कधीपर्यंत मुदतवाढ असणार आहे, शासन परिपत्रक जे निर्गमित झालेलं आहे त्याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची बिग अपडेट असणार आहे, शालार्थ ई-केवायसी साठी अंतिम मुदतवाढ. तर मित्रांनो, शासन परिपत्रक जे आहे ते निर्गमित झालेलं आहे, कधीपर्यंत मुदतवाढ असणार आहे, कशा पद्धतीची असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो, राज्यातील शालार्थ पोर्टल अंतर्गत जे कर्मचारी वेतन घेतात त्यांच्यासाठी मित्रांनो शालार्थ पोर्टलवर ई-केवायसी करायची होती. त्याचं पत्र मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये निर्गमित झालेलं होतं आणि आपल्याला ई-केवायसी केल्यानंतर शालार्थ पोर्टलवरती अपलोड सुद्धा करायची होती. तर त्याच्यासाठी सुविधा मित्रांनो जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली होती. तर मित्रांनो, शासन स्तरावरून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं होतं आणि त्या अंतर्गत आपल्याला ई-केवायसी केल्याशिवाय ऑगस्ट महिन्याचं जे वेतन आहे ते मिळणार नव्हतं. तर मित्रांनो, बऱ्याच आपल्या कर्मचाऱ्यांची ई-केवायसी वगैरे झालेली असेल, परंतु अजूनपर्यंत बऱ्याच कर्मचाऱ्यांची ई-केवायसी जी आहे ती व्हायची आहे. तर त्या अंतर्गत मित्रांनो आता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ती म्हणजे आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, त्या संदर्भातचे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला ई-केवायसी मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कशी करायची याची संपूर्ण माहिती मित्रांनो व्हिडिओच्या सहाय्याने आपण आपल्या चॅनलवर बघितलेली आहे. तर बघा, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेले आहे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर बघा, शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व. विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदत वाढ. तर मित्रांनो, संदर्भ दिलेले मागील काही पत्रांचे 27/3/2026 च्या पत्राचा 23/4/2026 आणि 31/7/2026 ला जे परिपत्रक निर्गमित झालेले होते त्याचे संदर्भ घेतलेले आहे. तर बघा, उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये संदर्भ क्रमांक 4 अन्वये माहे ऑगस्ट 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि क्षेत्रीय स्तरावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेतला असता सदर कामासाठी काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दिनांक 20 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर 2026 चे वेतन देय नोव्हेंबर 2026 मध्ये आहरित करण्यात येणार नाही. शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित शाळांना तात्काळ सूचना देण्यात यावा. महेश पालकर, शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे. आणि हे जे पत्र आहे मित्रांनो हे 19/8/2026 ला निर्गमित झालेलं आहे. तर मित्रांनो बघा, ई-केवायसी संदर्भात आपल्याला दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि शालार्थ पोर्टलवर ॲप सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली होती. त्यानुसार आपल्याला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची होती. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपली ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आपल्याला लवकरात लवकर ती करून घेणे आहे 20 सप्टेंबर पर्यंत. कारण मित्रांनो, आपल्याला ऑक्टोबरचं वेतन असणार आहे
जे आपल्याला नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे ते वेतन आपल्याला मिळणार नाही. आणि मित्रांनो, ई केवायसी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेवटची अंतिम मुदतवाढ असणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाची माहिती असणार आहे, जी आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल. मित्रांनो, या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.